सर्वप्रथम मी परभणीकरांना एक आनंदाची बातमी म्हणून सांगतो की खासदार साहेब शिवसेनेतच आहेत. खरी शिवसेना जी आहे त्याच शिवसेनेत आहे. राहिला प्रश्न परभणीकरांसाठी 19 कोटी नाही तर 20 कोटी रुपये आहेत. काल जी चुकीची दुरुस्ती करून आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये 1 कोटी येणं बाकी होतं, तर त्या काही शासकीय म्हणा प्रशासकीय बाबीच्या चुकीच्यामुळं ते नाव पेंडिंग राहिलं होतं. पण आज संध्याकाळी परभणी महापालिकेला आणि कलेक्टर ऑफिसला तो GR आला आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुद्धा 1 कोटी येऊन ते आता पूर्ण 20 कोटी रुपये झालेले. आणि मला परभणीकरांना किंवा सगळ्या मतदारांना सांगायला आनंद वाटेल की खासदार साहेबांनी शिंदे साहेबांकडून काही गोष्टीचे आश्वासनं परभणीकरांच्या विकासा कामासाठी जे घेतलेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने परभणीला जवळजवळ 100 कोटी रुपयाचा तरी निधी, विकास निधी मिळेल अशी अपेक्षा करून शब्द काही घेऊन येणाऱ्या काही काळामध्ये ते पूर्ण होईल अशी सगळ्या आमच्या शिवसैनिकांना असो किंवा परभणीकरांना असो का लोकप्रतिनिधींना असो हा विश्वास आहे. एवढं मी सांगू शकतो. आता आपण पाहिलं की मागील 30 वर्षापासून परभणीमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना परभणीच्या लोकांनी शिवसेना भरभरून दिलं, पण जेव्हा जेव्हा शिवसेना सत्तेत आली त्या लोकांनी परभणीला काही डिलिव्हर केलं नाही. मग 14 ते 19 तुम्ही सत्तेत होतात शिवसेना, मग मध्ये काही कार्य 2.5 वर्ष सत्तेत आहात, मग काही 2.5 वर्ष तुम्ही नव्हता आणि परत आता सत्तेत आलात. मग तुम्हाला असं वाटतंय का की ज्या प्रकारे न्याय भेटायला पाहिजे परभणीकरांना शिवसेनेकडून न्याय भेटत आलेला नाही? निश्चित तुमचा प्रश्न खरा आहे. ठीक आहे, 19-20 होत असते, कुठं मित्र पक्ष असते, घटक पक्ष असतात, सगळ्यांना सारखा न्याय. आज आपण एका कुटुंबात जेव्हा परिवार म्हणून राहतो, तुमचा असो का माझा असो का कुणाचाही असो, परिवारात सुद्धा न्याय द्यायला अवघड चालले. नाही मान्य आहे का ते, आपण परभणींनी खूप काय दिलं. खासदार साहेब बोलता किती म्हणतात परभणीनं चिन्ह दिलं, परभणीनं खासदार दिला, परभणी मिळलं, मान्यता मिळाली. पण आता खासदार साहेबांनी ज्या आश्वासनामध्ये शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश केलाय, तर परभणीच्या लोकांच्या ज्या आशा अपेक्षा आहेत त्याला कुठं आता न्याय भेटणार का खासदार साहेबाच्या माध्यमातून? निश्चित मला खात्री आहे त्यांच्या रूपात म्हणा, त्यांच्या माध्यमातून म्हणा. आता नवनिर्वाचित आमचे मित्र पाथरीचे आमदार विधान परिषदचे सईद भाई यांच्या सुद्धा माध्यमातून परभणीला भरपूर विकास निधी येईल अशी आम्ही अपेक्षाही करतो आणि आशाही बाळगतो. कारण दोन्ही आमदार असो किंवा खासदार साहेब असो, युवा आहेत आमदार साहेब आणि खासदार साहेबाचा अनुभव दांडगा आहे. 2 वेळा आमदार, 3 वेळा खासदार, म्हणून आम्हाला सगळ्याला खात्री आहे खासदार साहेबाच्या माध्यमातून निश्चित परभणीकरांना विकासाचे कामं होतील. आणि जी सरकारमध्ये आम्ही आता युतीमध्ये आहोत, त्याच्यामध्ये भाजप असेल किंवा शिवसेना असेल, या दोन्ही पक्षाचे संघटन करून निश्चित परभणीकरांना विकासाच्या याच्यामध्ये जायला हरकत नाही. कारण की परभणीमध्ये कामालाच प्राधान्य परभणीकरांच्या मतदारांनी दिले. ते काम आम्ही इथपर्यंत चळवळ करत आलोत, म्हणून आम्ही इथपर्यंत टिकलो. असे कोणते पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहेत का जे की परभणीकरांना वाटेल की हा खासदार साहेबांनी काय मोठं काहीतरी आणलं? निश्चित वाटेल, येणाऱ्या काही काळामध्ये दिसून येईल. कारण की परभणीला महापालिकेला सांगतो मी की समांतर पाणी पुरवठा योजना ही होती 157 कोटीची. आम्ही मागच्या महिन्यामध्ये खासदार साहेबांसोबत एक समिती म्हणा किंवा सगळे मित्रपक्ष, सन्मान्य सदस्य आणि काही अधिकारी वर्ग, मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली. त्यावेळेस जवळजवळ 1.5 ते 2 तास सविस्तर चर्चा झाली या पाणी पुरवठावर व भुयारी गटार योजनेवर. ही योजना जी आहे, ही योजना साधारणतः 2021-22 योजना आहे. आणि त्यावेळेसच्या लोकसंख्या किंवा DSR रेट हे जुने होते. त्यावेळेसची ही योजना येणाऱ्या 30 वर्षापर्यंतची होती. आणि ती योजनेचं टेंडर हे काही प्रशासकीय काळामध्ये मागच्या वर्षी लागलं, तर ते 4 वर्ष गेले. ते 4 म्हणजे ही योजना पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 2030 येणार होतं. म्हणजे जेणेकरून येणारी ही योजना 2052 पर्यंतच टिकल अशी होती. म्हणून आम्ही आत्ताच्या महापालिकेमध्ये आमच्या सहकार्याने म्हणा किंवा माझी मिसेस असेल ती सभापती, यांनी सगळ्यांनी परभणी करायचा विचार करून
सर्वपक्षीय 16 सदस्यांनी सहमती देऊन परभणीचा विचार करून एक चांगला काम केलं की ती निविदा जी गडबडीमध्ये काढण्यात आलेली होती त्या याच्यामध्ये थोडीशी चुकीचे विषय होते. त्यामध्ये डिझाईन असेल, DSR रेट असतील किंवा नवीन वसाहतीचा समावेश नसेल, नवीन DPRचा समावेश नसेल, म्हणून सगळ्या पक्षाच्या सगळ्या सन्माननीय गटनेत्यांनी, सगळ्या सन्माननीय सदस्यांनी, स्टँडिंग सभापतींनी आणि सगळ्या स्टँडिंगच्या सदस्यांनी हे दोन्ही विषय टेंडर रद्द करून नवीन टेंडर काढण्याची सूचना दिली, नवीन प्रस्ताव DPR तयार करण्याची सूचना दिली. त्या पद्धतीने अंडरग्राऊंड योजनेचं आहे ना, म्हणजे हो अंडरग्राऊंड असेल किंवा समांतर पाणी पुरवठा योजना. अजून काय दुसरे प्रोजेक्ट आहेत पाईपलाईन मध्ये जे की सर्वसामान्य लोकांशी डायरेक्ट संबंधित? नाही, हे दोनच रस्त्याची खूप बकाळ अवस्था आहे. ऑटोमॅटिकली सांगतो, अंडरग्राऊंड ड्रेनेज हे झालं की ऑटोमॅटिक सेंट्रलचा काही पार्ट आणि स्टेटचा पार्ट असे दोन्ही मिळून योजना होऊन प्रत्येक गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते होणार, अंडरग्राऊंड ड्रेनेज होणार आणि भरपूर निधी रस्ते नाल्याला येणार. कारण आपण पाहिलं तात्या की एक भाग परभणीचा काय चांगला आहे डेव्हलप आणि एक काही भाग आहे स्लम एरिया, विशिष्ट भाग. आता काही नाव घ्यायची गरज नाही, तुम्हाला माहिती कुठला भाग काय आहे, जिथं रोड नाही, नाल्या नाही, तिथं येण्याची प्लॉटिंग बी नाही, पण तिथं लोक राहिले, त्यांचं जीवन खूप भयंकर विस्कळीत झालेले. मग असं शिंदे साहेबाचं मन खूप मोठे म्हणून आम्ही ऐकलेलं आहे की परभणीकर म्हणून मी बी परभणीचं म्हणून तुम्हाला वाटतं का की शिंदे साहेबांकडून तुम्ही अशी मागणी करून काही अजून काही निधी जास्त घ्यावा? निश्चित शिंदे साहेबासोबत याही विषयावर चर्चा झाली. त्यांचं म्हणणं आलं की बाबा परभणी शहर हे सरासरी तर रिटायर शहरच आहे आणि स्लम शहर आहे. त्यांनी आम्हाला एक अशी सूचना केली होती की जर तुमच्या इथं शासकीय जागा असतील किंवा प्रायव्हेट जागेमध्ये कुठं अतिक्रमण असेल, जिथं झोपडपट्टी हे असेल स्लम एरिया, तर आपण एक काम करा, तुम्ही समिती गठीत करा, महापालिकेच्या जीबीचा ठराव घ्या, त्या लोकांशी चर्चा करून त्यांना प्रत्येकाला घरकुल योजना असेल, ज्या काही शासकीय योजनेमध्ये त्यांना निवासी करता येईल ते जी नियमानुसार असेल ते मी करण्यास तयार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण एक चांगली बैठक महापालिकेची घेऊन त्यांना कसं नियमित करून शासनाच्या जागेमध्ये असो का कुणाचंही असो, सरकारचं जे धोरण आहे प्रत्येक घराला निवाऱ्यासाठी घर देणं हे बंधनकारक राहील, अशी योजना आपण राबवायला 100% समर्थ आहोत. अजित दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब महापालिकेत आलते, त्यांनी आढावा घेतला. असं काही शिंदे साहेबाचा काही दौरा आहे का परभणीमध्ये? आहे ना, मागच्याच आठवड्यामध्ये वारीच्या अगोदर या सभा होती म्हणतात, ती काही मेळावा होता, हा मेळा शेतकऱ्यांचा संवाद मेळावा होता. पण त्यावेळेसही त्यांनी आम्हाला अशी सूचना केली होती की शेतकरी मेळावा झाल्यानंतर खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली परभणीला त्यांच्या निवासस्थानी असो किंवा शासकीय निवासस्थानी असो कुठेही आपण एक घंटाभर का होईना महापालिकेसाठी सेपरेट वेळ देतो म्हणून असं बोललेले आहेत. आता तुम्ही थोडा बहुत तुमच्या मेसेजचा उल्लेख केला, त्या सभापती आहेत. परभणी शहर महानगरपालिकेत आता खासदार साहेब शिंदे सेनेत गेलेत आणि आता आमदार साहेब उभाटामध्ये. मग आता महापालिकेत कसा ताळमेळ बसणार आहे? महापालिकेचा ताळमेळचा काय विषय? अजून महापालिकेचा ताळमेळ काही विषय नाही, विकास महत्वाचा. नाही तात्या, आता तुम्ही मग विधान परिषदेमध्ये तुम्ही पाहिलं की तुमचा जो उभाटाचा उमेदवार होता, काही लोकांनी तिकडं, आता मी नाव घेणार नाही, कोणी तिकडून मतदान टाकले, कोणी तिकडे सपोर्ट, खासदार साहेबांनी तिकडे सपोर्ट केला. मग आता विवेक नावंदर पडले, काही मतदान भेटलं नाही. म्हणजे तुम्हाला वाटतंय का आता इतकं सुरळीत चालणार आहे सगळा कारभार? सुरळीत चालायचं काय, मला एक म्हणायचंय की मतदान कोणतरी निवडून येणार, कोणतरी पडणार. मतदारांनी काय केलंय पूर्ण जिल्ह्याने पाहिले. महापालिकेचंच नाही, नगरपालिका बघा, जिल्हा परिषद बघा, एकाच उमेदवाराकडे नाही, 3 उमेदवाराकडे गेलेत. जे गेलेत ते गेलेत. आता तुम्ही उभाटामध्ये का शिंदे सेनामध्ये आहात तुम्ही? मी कुठं आहे, शिवसेनेत आहे एवढं सांगू शकतो. कुठल्या शिवसेनेत आहात? ठाकरे साहेबांच्या सेनेत आहात का शिंदे साहेब सेनेत आहात? नाही, शिवसेना ही शिवसेना. ओके, शिवसेनेमध्ये आहे, 100% शिवसेनेतच आहे, 100% शिवसेनेत. राहिला प्रश्न माझा आणि खासदार साहेबाचा, तो माझा घरगुती विषय आहे. माझं नातं त्यांच्यासोबत 1994-95 पासून आहे, ज्यावेळेस मी शाळेत होतो तेव्हापासून. आज मला सांगा, बँकेचं इलेक्शन झालं, विधान परिषद झालं, कोण कुणासोबत होतं कोणाला माहिती आहे? विधान परिषदला जे लोक विरोधात तुमच्या सपोर्ट केला तुमच्या उमेदवाराचा, बँकेत त्यांनीच आता समोरचा सपोर्ट केला. म्हणूनच मी काय उत्तर दिलं तुम्हाला, उद्याचा भरोसा काय कुणाचं? ते सोडा झालं राजकारण पण झालं का या बँकेमध्ये?
सोयऱ्याधाऱ्याच्या राजकारणापेक्षा आपण त्या विषयावर न बोललेलं बरं. खूप फिल्टर लावून बोलायला तात्या तुम्ही. नाही, फिल्टर लावून काय बोलायचं? फिल्टरचा विषय काय? मला काय म्हणायचंय, आजकाल असं झालंय, सोय करील ते सोयरा. ओके. परभणीच्या राजकारणात असं दिसून येईल. त्याच्यामुळे काय बोलायचे विषय नाही त्याच्यात. मग आता जे 17 काय 1/3 काय मेजॉरिटी पाहिजे म्हणे इकडे जायला आता ज्या प्रकारे निधीचं वाटप झाले या वार्डात 1 कोटी या नगरसेवकाला 1 कोटी म्हणजे कुठं लालूच द्यायचा कार्यक्रम चालू आहे का? नाही 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 नाही, लालूच नाही, काही नाही. जे स्लम एरिया होते किंवा जे काही अत्यंत दैननीय अवस्थेतले प्रभाग आहेत, अशा प्रभागात खासदार साहेबांनी निधी टाकलाय. याच्यानंतरचा नेक्स्टचा टप्पा आहे, तो पण शहरातल्या बऱ्याचशा प्रमुख प्रभागातला आहे. आणि राहिला विषय महापालिकेच्या शहराच्या विकास निधीमध्ये नाट्यगृह नटराज रंग मंदिर म्हणून एक जुनं नाट्यगृह होतं, जी परभणीची ओळख होती मराठवाड्यातली. त्याच्यासाठी सुद्धा खासदार साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून 30 कोटी रुपये त्याला निधी द्यायची हमी घेतलेली आहे. दुसरा एक विशेष निधी असा एक आहे की प्रशासकीय इमारत महापालिकेची जुनी झालेली आहे, बखाल अवस्थेत आहे, त्याच्यासाठी सुद्धा 60 कोटी रुपयांचा निधी खासदार साहेबांनी त्यांच्याशी बोलणं करून घेतलेलं आहे. आता एक दुसरा विषय आता तुमचा मुलाखत घ्यायला म्हणून कारण परभणी शहर महानगरपालिके सगळे सूत्र तात्या तुमच्या कॅबिन थ्रू हलतात अशी शहरात चर्चा आहे. तात्या म्हणजे सगळं महापालिका हलवतात. तर काफ मेंबरचं काय तात्या? श्रीकृष्ण त्याचं. कॉप मेंबरचा विषय बोलायचा म्हणजे आता कसा विषय आहे की प्रत्येक पक्षामध्ये घडामोडी सुरू आहेत. तुमच्या पक्षाच्या नाही, आमच्याच नाही, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, अशी काँग्रेस आहे. वाटणी अशी झाली म्हणजे एक आमदार साहेबांनी घ्यायचं आणि खासदार साहेबांनी. मग आता परिस्थिती काय असणार? श्रीकृष्ण. नाही 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 नाही, जी चर्चा झालती किंवा जे ठरलं होतं त्याचा तर मी गवाय साक्षीदार आहे. एक आमदार साहेबाचा, एक खासदार साहेबाचा. याला नाकारायचं काय त्या दिवशी विषय? अंबिका ढाळेंनी फॉर्म भरला त्या दिवशी मग संजय सारणीकरांना शब्द दिला असं शहरात चर्चा आहे म्हणे खासदार साहेबाकडून. मग त्यांचा फॉर्म का नाही गेला? नाही, त्यांचा फॉर्म जाईल न जाईल मी म्हणत नाही, पण खासदार साहेबाला एक जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. नाही, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सभा झाली मग खासदार साहेबाची शिंदे साहेबाची सभा होणार त्या सभेमध्ये ज्या प्रकारे वार प्रतिवार झाले आमदार साहेबाकडून झाले, आता मला वाटतं का की आता तेवढं सोपं राहिलेलं आहे राजकारणात? राजकारणामध्ये काय होऊ शकते? आरेला करायला होणार आहे, दोन्हीकडून होणार आहे. नाही बुवा, अजून तर मला कुठं जाणवलं नाही. आम्ही शहरात चर्चा आहे, श्रीकृष्णासाठीच म्हणे खूप गोंधळ झाला म्हणे. मग गटनेत्यांनी रागाच्या भरात म्हणले मी राजीनामा देऊन टाकतो, अशा खूप काही शहरात चर्चा नाही, माझ्या चालू तर आहे. काही कानावर आलं नाही अजून. माझ्या कानावर एवढं चालू आहे की सगळ्या पक्षात गडबडी सुरू आहे. मग काँग्रेस असो का, राष्ट्रवादी असो का, भाजप असो का, अपक्ष असो का, शिवसेना असो. काही 17 जणांचा गट आहे म्हणे, त्यांना काही वेगळं गट स्थापन करायचंय का शिंदे सेनेत जायचे. तर उद्याला तात्या जर अशी परिस्थिती झाली की तुम्ही सगळे 17 जण शिंदे सेनेत गेले, मग काँग्रेस तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईन का? वेळेवर आपण काय सांगावं आता? आज अजून काही ठरलंच नाही, काही घडलंच नाही, तर आपण त्याच्यावर काय बोलण्यात अर्थ आहे? राजकारणामध्ये बोलाव कधी जे खरंच घडलंय किंवा घडणार आहे. अजून अशी कुठली स्थिती काही अजून निर्माण झालीच नाही. तर ती एक गोष्ट काय 6 वर्षाचं महापौरपद त्याच्यात काय किती सत्यता आहे? मला एवढं माहिती आहे की 2.5 वर्षाला घटनेच्या प्रमाणे महापौर बदलतात. त्या प्रश्नावर मी कायम आहे. 6 वर्षाचं काय ते अफवा आहे म्हणजे? नाही नाही, अफवा कसं म्हणावं आता? 2 प्रमुख नेत्यांनी त्यावेळेस काय ठरवलंय ते आमच्या समोर तर काही ठरलं नाही अजून. मी तुम्हाला विचारून तात्या तुमच्याकडे सगळं तुम्ही मेन आहे. नाही नाही नाही, मी मेन कशा बाबतीत आहे? मित्रत्वात मेन आहे, पण माझ्या समोर तर असं काही अजून ठरलेलं नाही. पक्ष